नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत, जे की व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांची संख्या किती नमूद आहे? तर 29 आहे. नेक्स्ट, आदिवासी हस्तकला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कोणती अट आहे? तर कलाकार आदिवासी असणे ही अट आहे. नेक्स्ट, स्वाभिमान योजनेत प्राधान्य कोणाला दिले जाते? तर भूमिहीन आदिवासी महिला यांना प्राधान्य दिले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती शैक्षणिक योजना आदिवासी विभागाशी संबंधित आहे? तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही योजना आदिवासी विभागाशी संबंधित आहे. नेक्स्ट, आदी प्रमाण प्रणाली कशाशी संबंधित आहे? तर जात प्रमाणपत्र पडताळणी यासाठी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कार्य काय आहे? तर शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे हे महामंडळाचे कार्य आहे. नेक्स्ट, TRTIचे मुख्य कार्य काय आहे? तर संशोधन व प्रशिक्षण हे TRTIचे मुख्य कार्य आहे. नेक्स्ट, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शेती या क्षेत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट, शबरी आदिवासी घरकुल योजना कोणासाठी आहे? तर अनुसूचित जमाती व कुटुंबे यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना आहे. नेक्स्ट, आश्रमशाळांचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि उपलब्ध करून देणे हा आश्रमशाळांचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट, शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे? तर आदिवासी विद्यार्थी यांच्यासाठी आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. स्वाभिमान योजनेत जमीन कोणत्या प्रकारची देण्यात येते? तर जिरायती आणि ओती खालील ही जमीन देण्यात येते. ओलितीखालील. नेक्स्ट, आदिवासी विकास विभागाचे कार्य कोणत्या घटकांच्या कल्याणासाठी आहे? तर आदिवासी समाजाच्या घटकांच्या कल्याणासाठी आहे. आदिवासी समाजाच्या. नेक्स्ट, आदिवासी क्षेत्र महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के आहे? तर अंदाजे 16.5% आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अपर आयुक्त कार्यालय नाही? तर कोल्हापूर येथे कार्यालय नाही आहे. नेक्स्ट, आदिवासी विकास विभागाचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर आहे? तर शिक्षण या क्षेत्रावर आहे. नेक्स्ट, सरकारी आश्रमशाळा प्रामुख्याने कोणत्या भागात आहेत? तर जास्तीत जास्त दुर्गम आदिवासी भागामध्ये आहेत. नेक्स्ट, आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि भोजन कुठे दिले जाते? तर वसतिगृहामध्ये दिले जाते. नेक्स्ट, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत कोणत्या सुविधा दिल्या जातात? तर वीर पंप व शेती सुविधा दिल्या जातात. नेक्स्ट, 100 दिवस कार्यक्रम अहवाल हा पर्याय कोणत्या पोर्टलवर दिला जातो म्हणजे दिसतो? तर आदिवासी विभाग पोर्टलवर दिसतो. नेक्स्ट, पेसा ग्रामपंचायत पुस्तिका कोणत्या योजनेशी संबंधित आहे? तर मुक्त निधी योजनेशी संबंधित आहे. नेक्स्ट, आदर्श आश्रमशाळा कोणत्या विभागात समाविष्ट आहेत? तर शासकीय आश्रमशाळा योजनेमध्ये समाविष्ट आहेत. नेक्स्ट, स्वेच्छा संस्थांना कोणत्या कामासाठी अर्थसहाय्य दिले जाते? तर आश्रमशाळा चालविणे यासाठी सहाय्य दिले जाते. नेक्स्ट, भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना आहे? तर स्वाभिमान योजना आहे. नेक्स्ट, अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी सेवा योजना नोंदणीचे उद्देश काय आहे? तर रोजगार संधी उपलब्ध करणे ही
या योजनेची नोंदणी उद्देश आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.